नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे। घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी निधी प्राप्त झालेला आहे। नवीन जी.आर. आलेले आहे। एकूण 3 जी.आर. आलेले आहे। मित्रांनो, अनेक दिवसापासून घरकुल मंजूर झालेले होते, बांधकाम अर्धवट पडलेले आहे, परंतु निधी नसल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकत नव्हते। मग आता घरकुल लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे की नवीन जी.आर. आलेले आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले आहेत आणि किती पैसे मिळालेले आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी ग्रामविकास विभागामार्फत सर्वसाधारण प्रवर्गासाठी अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता 70 कोटी एवढा निधी प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचा 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहे। सदरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागामार्फत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते। मग केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे। 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा या योजनेकरिता ग्रामविकास विभागामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या एकूण 100 कोटी रुपयांमधून वित्त विभागाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। 70 कोटी रुपये इतका निधी सदर योजनेकरिता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हे 70 कोटी रुपये या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहे। शासन निर्णयात सांगितले की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत 24-25 मधील जे उद्दिष्ट होते त्या उद्दिष्टांमधील लाभार्थ्यांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीनुसार 70 कोटी इतका निधी हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघा, ग्रामविकास विभाग ग्रामीण रोजगार जवाहर ग्राम समृद्धी योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिरिक्त राज्य हिस्सा हा 70 कोटी रुपये देण्यात येणार आहे। म्हणजे 50,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। त्यासाठी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। राज्याचा जो 50,000 रुपये अतिरिक्त हिस्सा आहे तो देण्यात येणार आहे। तर दुसरा जो जी.आर. आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 25-26 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी विभागाअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 60 कोटी एवढा निधी या ठिकाणी देण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचा 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। आदिवासी विभागामार्फत ही योजना राबवली जाते आणि त्यानुसार आता 60 कोटी रुपये हे देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी तिसरा जी.आर. जो आहे तो आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मागास बहुजन कल्याण विभागामार्फत म्हणजे ओबीसी प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा जो आहे 50,000 रुपये त्यासाठी 60 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्यामार्फत 23 फेब्रुवारी 2026 रोजीचा हा जी.आर. आहे। सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 60 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पित वितरण प्रणालीद्वारे BDS संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। या तक्त्यामध्ये आपण बघू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने 70 कोटी 60 कोटी आणि परत हा 60 कोटी अशा प्रकारे हा एकूण 190 कोटी एवढा निधी घरकुल लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे। म्हणजे 50,000 रुपयाचा हप्ता हा घरकुल लाभार्थ्यांना या 3 योजनेमार्फत म्हणजे या 3 जी.आर.च्या माध्यमातून 190 कोटी हे घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी.आर. होता। आपण या ठिकाणी हा जी.आर. बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने आता घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची
बातमी आहे, निधी प्राप्त झालेला आहे। यानुसार आता हा GR आलेला आहे। या जिल्ह्यातील नवीन व मागील लाभार्थ्यांना सर्वांना हे पैसे मिळणार आहे। अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।